आम्ही बघा आता कात्रज बोगद्याच्या त्या संपूर्ण जंगल ट्रेक आणि वाघजाई मंदिर ट्रेक सुरू झाल्यानंतर पहिलीच टेकडी हा हत्ती डोंगर. हेच जर मुन्नाईट ट्रेक करत असेल तर काय पळताय मावारी दोर कापलाय नाही कोणत्या पार्टला कोणकोणते पार्ट डॅमेज आहेत. कलाकार आहोत. सिंहगडाचं असं विहंगम असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपण कात्रज सर्पोद्यान या ठिकाणच्या बस स्टॉपला आलोय. आता इथून आपण कात्रजच्या बोगद्यापाशी की ज्या ठिकाणी आपला K2S ट्रेक चालू होणार आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. ह्या बसमधनं आपण जाणार आहोत. आम्ही बघा आता कात्रज बोगद्याच्या त्या ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी स्टार्टिंग पॉइंट आहे. चला मित्रांनो, आता आपल्या K2S ट्रेक सुरू झालेला आहे. हे पहा, घाटातनं आपण बोगद्यातनं बाहेर आलो, कात्रज बोगद्यातनं की लगेच आपण या ठिकाणी बाहेर चाललोय. सुरुवातच जोरात आहे. हे पहा, संपूर्ण जंगल ट्रेक आणि डोंगराचा ट्रेक राहणार आहे. पूर्ण 16 टेकड्या आपल्याला ओलांडायच्यात, पार करायच्यात. 16 टेकडी? हा, साधारणतः 16 टेकड्या आहेत आणि 16 ते 18 किलोमीटरचा आपला हा पूर्ण ह्याचा आहे. पहिल्या टेकडीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पहिल्या टेकडीला सुरुवात झाली बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर, जुन्या बोगद्यातून. सर्व ट्रेकर्स गाईडच्या मदतीने मार्गदर्शनाखाली टॉर्च पाहिजे ना. जो टॉर्च असल्याशिवाय तुम्ही काय करणार आहे? काय होतं, आधार येतो ना. काय काय पाहिजे आत्ताच लगेच. नो कारवा, नो कारवा. हो रे, हो रे. हा जो खालचा लाइटिंगचा भाग दिसतोय हा कात्रज बोगदा वर सोडवल्यानंतर तुमचं शिंदेवाडी वगैरे जो भाग आहे तो भाग आहे. खाली जेवण केलं सुरुवातीला चढ होईल का आपल्याला? थोडंसं चाललं पाहिजे, पोटातलं कमी झालं पाहिजे. हा नाही, चढल्यामुळं हे होईल ना. हा, आता माझ्या डोक्याला टॉर्च आहे. टॉर्च काढली तर दिसणार नाही सेल्फी मधलं. टॉर्च नाही तर दिसणार नाही. हे पा बोगद्यामध्ये गाड्या झाल्यात खालच्या. आमच्या घरचे चालले असं आहे काय. बघा ह्या लाईट, ह्या मनमोहक दृश्य पाहून आपण सगळ्यात एक तर मागं आहोत आणि अजून मागे राहायचो आणि
बॅग मधलं चिकन मटन खायचं आणि इथूनच माघारी जावं लागेल. मटण खाण्याची ओढ मनाला लागलेली. जय महादेव, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपण वाघजाई मंदिर ट्रेक सुरू झाल्यानंतर एक पहिलीच टेकडी आहे, त्या टेकडीवर वाघजाई देवीचं मंदिर. आमचे सगळे ट्रेकर्स या ठिकाणी आले. आले आले 3 नंबर 3 4 5 10 नंबर 10 मधुकर 10 नंबर 13 नंबर मधुकर कुमावत 27 नंबर असं आलेलं ट्रेकरची यादी वाचन. वाघजाई देवीचा विजय असो. त्यांची हजेरी चालू हे बघा आमचा ग्रुप वाघजाई मंदिराजवळ या ठिकाणी पहिल्याच हॉल्टला. आता रात्रीचे 10 वाजलेत. स्टार्टिंग पॉइंटलाच वाघजाई मंदिर आहे. या ठिकाणी थोडीशी पेटपूजा केली, सूचना घेतल्या शिवस्पर्श ट्रेकिंग ग्रुपकडून आणि आता ग्रुप फोटोसाठी चाललोय आम्ही. चला 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 शिवस्पर्श बरोबर फोटो काढूया. चला चला चला. छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराज माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. बुलेश्वरला हे व्यायाम संपते. आपण हे पण ट्रेक केलेले आहेत. कात्रज ते कानिपनाथ, कानिपनाथ ते मल्हारगड, ढवळगड ते मल्हारगड, ढवळगड ते बुलेश्वर असे ट्रेक केलेले आहे. पण सगळ्यात जास्त हा मोठा ट्रेक आहे आणि आपण दरवर्षी हा करत असतोय. तर हा ट्रेक आपला आत्ता चालू होईल. सकाळी साधारण आपल्याला 6-7 वाजतील पोचायला. जे पुढं पळणार आहेत मॅरेथॉन करणार, आपले काही मॅरेथॉन नाही, त्यामुळे पुढच्याच्या पुढं मागे घाई लावू नका की पुढं पळायचे, गाव लागते, थंडी वाजते. आपल्याला सगळे बरोबर घेऊन जायचे. सगळे घरी पोचल्यावर आपला ट्रेक संपणार आहे. नाहीतर सगळे ते पळत गेले पुढं 10 जण 4 वाजता त्याला ट्रेक म्हणत नाही. आपली काही मॅरेथॉन नाही, सगळ्याला घेऊन जायचंय. मध्ये आपण आता उद्या चतुर्थी आहे तर 12च्या आत 11:30ला जेवायला नाही. हाती डोंगर तर इथं झाला, ते एवढं लवकर नाही थांबायचं. तर तो एखाद्या टॉपला बघून काही नाही. हे पहा वाघजाई मंदिरापासून आम्ही सुरू केलाय ट्रेक आता. आणि सगळे शिवस्पर्श ट्रेकर्स त्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक ग्रुप या ठिकाणी जमा झाले. आमचा फ्रेंड्स ग्रुप पाठीमागे जाणीवपूर्वक थांबला आहे. K2S कात्रज ते सिंहगड. मित्रांनो हा दमछाक करणारा ट्रेक आहे, परंतु मोठ्या ग्रुपमध्ये असल्यामुळं तुम्ही हळूहळू हा ट्रेक पूर्ण करू शकता. तुम्हाला थोडंसं चालण्याचा सराव पाहिजे आणि तुमच्याकडे सहनशक्ती पाहिजे. तर तुम्ही निश्चितच हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करू शकता. साधारणतः 16 ते 18 किलोमीटरचा हा ट्रेक आहे आणि साधारणतः 16 टेकड्या आहेत त्याच्यामध्ये, चढायच्यात उतरायच्यात. ओके चला चला.
हत्ती डोंगर. हे बघा मित्रांनो, आमच्या ट्रॅफिक जाम झाले. ट्रॅफिक जाम झाले. सुरुवातीलाच ट्रॅफिक जाम आहे. सगळे अडकलं निसटलं. तुम्ही कशाला तिकडे गेला? बघा 2 लिंबू तोडा. हा लिंबू असलं घेऊया. आपल्या बैलशेट्टी सरांनी आणलेत. आणलेत का? कोण आणलं का? एक दिसला एक त्यांच्या पॅन्टीत असत. दोन खिशात आहे, एक बॅगेत. हो रणगाडा निसटला. लेक्चरची पावर संपली काय? मित्रांनो, आता आपण हा जो ट्रेक करतोय हा मून नाईट ट्रेक K2S हा एकदम हे पहा मित्रांनो, हत्ती डोंगराचं ही जे आपले सर्व ट्रेकर्स आहेत, मावळे आहेत, यांच्या बॅटरींचा प्रकाश संपूर्ण हत्ती डोंगरावर आपल्याला आढळून येतोय. हे पहा, मी झूम करून दाखवतो. आता बॅटरीमधनंच आपल्याला जाणवेल. हे पहा चाललोय हा हत्ती डोंगर. हेच जर मून नाईट ट्रेक करत असेल तर इथूनच खाली जर एखाद्याला शक्य नसेल करणं तर इथूनच खाली परत माघारी गेलं पाहिजे, नाही तर परतीचे दोर कापले जातात. हे पहा किती नयनरम्य असं टॉर्चमुळं आपल्याला ह्या डोंगराची एक लाईन आपल्याला पडलेली दिसते टॉर्चमुळं. हे सगळं ट्रेकर्स आहेत, कुठली लाईट नाही. हे पहा सगळे ट्रेकर्स आहेत. पहा किती मस्त वाटतंय. मित्रांनो, K2S साठी नक्की झालं पाहिजे. जे ट्रेक करतात त्यांच्या ड्रीम मधला एक हा ट्रेक असला पाहिजे. हत्ती डोंगरात आपण जवळजवळ ओके चला. चला सर, काय चाललंय? म्हणजे तुमचा टी शर्ट आहे पुसायला, अजून तुमचा वाळला आहे. काय लाईट दिसते खाली. हे पहा खालचं किती सगळी लाईटच आहे. ग्रुपवर आलतो ना, तुम्ही पाहत प्राणी असणे आवश्यक आहे. अरे नवीन बोगदा आहे हा बघा, पुणे ते बँगलोर हायवरचा बोगदा. पुणे कसं दिसतंय पुणे? हा चला. ओके ओके, दिसतंय सगळं तुम्ही. चला 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 चला. ओके चला चला चला. हा बघा पुण्याकूनचा बोगदा आणि इकडून सातारच्या बाजूने. पुणे साईड पण बरोबर कात्रज बोगद्याच्या वरच्या भागावर टॉपला आहे. कात्रज बोगद्याच्या एकदम मिडलला दोन्ही साईडने. आणि पहिल्यांदा आपण उतरतोय. चला 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 चला. उतार जाय उतार जाय चला. पहिली टेकडी एक आपण चढलो आणि उतरलो. उतरतोय. चला चला. पुढे सरकून मागे येतो.
अशा 14 ते 16 टेकड्या आपल्याला चढायच्यात आणि उतरायच्यात. तर आपण 2 टेकड्यात चढलो, 3 टेकड्यात चढलो आणि दुसरी उतरतोय. तोपर्यंत आता थोडं आपल्याला दिसायला लागली तिसरी टेकडी चढण्याची. पहिल्या रोपच्या ठिकाणी आता आपण पोहोचलोय. आता सिंहगडाला चाललोय. अरे काय बघताय मावारी, दोर कापलाय. सिंगल लाईन करा हो. हे आमच्या शिवदे सर आता दोरावून उडी मारणार खाली. मध्ये नका घुसू, एका लाईनीत चला. अरविंद माग राहिले का? मगर पुढे गेले. चला चला. हे सगळे छत्रपतींचे मावळे दूर बघा, दोरखंड लावून उतरतात खाली. अरे किल्ला मावळ्यांनी दोरखंड लावून चढला होता, उतरला नव्हता. हा जोपर्यंत दोर आहे तोपर्यंत उतरा रे पटकन. दोर आहे तोपर्यंत जोर लावा. दोर कापून टाकतोय. टाका लवकर. हा मावळ्यांनो बघता काय, उतरा उतरा. उतरा. हे आता दोरी धरून बघा उतरतोय. खतरनाक आहे. गडबड करू नका. दोऱ्या दोऱ्या आता गडबड करू नका. गोंधळ करू नका. दोरी, हा दोरी मज भीती वाटते उलटी. दोरीवाला पार्सल आम्हाला आलो. इथे जरा हे होते बरं का. या हळूहळू या. अरे वा 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 वा. 60 वर्षाचा आमचा तरुण पोरगा बघा कसा उतरतोय मस्त पैकी. म्हाताऱ्याला काय. या 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 थांबा सर नाही आले का. चला चला. बॉक्स तिथं पाडलंय बॅटरी. बॉक्स कोणाला घ्यायचं असलं घ्या. मित्रांनो आता काय आमचं चेहरे दिसतात का नाही काय माहिती. बॅटरी बघाव तर दिसत नाही. चला हत्ती डोंगर उतरत आहोत. आता आपण हत्ती उतरतोय. संध्याकाळचं तर जपून उतरताना जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. रात्री 12-12 वाजता जेवण झालं आणि परत ट्रेक चालू केला लगेच. काय आलं? फूट कुठला आहे व्हिडिओस. आलो हो वाजले की जाता. इकडे जा वर. 1:30 वाजले. पुढे 2 वाजले.
आता 2 वाजले बघा रात्रीच्या छोटासा ब्रेक चालू आहे म्हणावं. एक छोटासा ब्रेक घेतला आहे. त्या ठिकाणी बघा आमचा ग्रुप सगळा जण बसलाय. आता पहाटेच्या 2:45 वाजल्यात. ही बघा डोंगराव कुठे पण झोपले ती लगाय कसेही झोपलेत. की रस्त्या जंगलातून आमच्या पुढचं पण बरेच पुढे गेले आणि मागं पण बरेच राहिले. आम्ही तिघच आहे आता. पहाटेच्या 2:45. अजिबात बसून उतरायचं नाही मित्रांनो. आता बरोबर 4 वाजलेत, पहाटेचे 4. हे पहा सगळे अजून 3-3.5 तासाचा प्रवास आहे. इकडे बघा डोंबे साहेब कुसळ काढतात. कुसळ इतकी कुसळ आहे ती. कुसळ म्हणा. ही बघा निळी लाईट ह्यांची बनसोडे सरांची. बनसोडे खानदानाचे 17वे वंशज. 6 नंबरच्या पॉईंट तिकडे का माझं उलट झालं काय. बिगर लाईट दादा झोपी लाईट आहे बनसोडी. हे बघा अशी सगळी कुठेही कुसळात घुसलेत लोक. कुसळात झोपले अक्षरशः. अरे कुठे ही बघा वरचा चंद्र. मागवलेली कुणाची टॉर्च डूस झाली. माझी बघा साहेब तुम्ही पडल्यानंतर तुमचा अनुभव काय. कसं वाटलं तुम्हाला म्हणजे कसं वाटतं पडल्यानंतर. डोकं आपटू दिलं नाही, हात खाली टेकवला. लाईट बंद करा की. दिलं नाही, साईडला मांडीवर पडलो आणि हात टेकवला पहिलं. पाठला इजा झाली तेवढं. आणि कोणकोणत्या पार्टला तुमच्या हे झाली. पाठवलं नाही, मांडीला झाली थोडी. नाही कोणत्या पार्टला. कोणकोणते पार्ट डॅमेज आहेत. ते मांडीचा थोडासा इकडे राईट साईड थोडासा असं आहे काय. नाही. घरचं सरपंच साहेब आहे ना शब्द जरा जपून वापरतात. असं सेन्सर करून वापरतात. सब पॉइंट वापरतात. आता पहाटेच्या 5 वाजल्यात. हे पहा चंद्र कसा दिसतोय. बरोबर 5 वाजल्या 4-5. आणि बऱ्यापैकी सगळी लोक लाईटी बंद करून झोपल्यात. आता वरचं फक्त चंद्र दिसतोय. आता सकाळच्या 6:30 वाजल्यात आणि शेवटचा स्टॉप आहे. त्या ठिकाणी सर्व ट्रेकर्स मस्तपैकी एन्जॉय करत आहेत. आणि हा पुढं सकाळचा नाश्ता करू. नाही सॉरी सिंहगड. झोपला बघा मस्त की सासूच्या तुम्ही काय एज्युकेशन चालू आहे का तुमच्या पोरं. इंजिनिअरिंग चालू आहे. पिळा भारी नाटकात काम करतो. कोणतं पात्र द्यायचं. आम्ही जाणताराचे कलाकार आहोत. जाणतारामध्ये आम्ही काम करतो.
आमचा अखेर K2S ट्रेक पूर्ण झाला. सिंहगडाचं दर्शन झालं इथून. काल 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून कात्रज ते सिंहगड हा K2S असा हा ट्रेक शिवस्पर्श प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला होता. फ्रेंड्स ग्रुप त्या ठिकाणी सहर्षरित्या त्या ठिकाणी पूर्ण प्रत्येकाने सहभाग नोंदवलेला आहे आणि तो ट्रेक 17 किलोमीटर अंतर कापून यशस्वीरित्या या ठिकाणी सिंहगडच्या ह्या पायथ्याशी आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. रात्रभर हा 10 तासाचा हा ट्रेक कधी न थांबता न झोपता हा ट्रेक आम्ही पूर्ण केलेला आहे. अभी नॉर्मल लगेगा अजून 2 टेकड्या बाकी काय दोन छोटे रेड कलर सर ती रेड टोपी तुमची आहे का? हे पहा मित्रांनो, सिंहगडाचं असं विहंगम असं दृश्य आपल्याला या ठिकाणून पाहायला मिळते. अजूनही आमचं उतरणं चालूच आहे. सिंहगड मित्रांनो, आपल्याला जर हा माझा व्हिडिओ आवडला, मी केलेला प्रयत्न आपल्याला आवडला, तर आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गाड्यांचा आवाज जाणवला का मित्रांनो? गाड्यांचा आवाज आला म्हणजे आपण आता खाली रस्त्यावर आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतोय. नक्कीच हा ट्रेक दमछाक आणि तुमची सहनशक्तीचा अंत पाहणार आहे, पण तुम्हाला जो आनंद हा ट्रेक पूर्ण झाल्यावर मिळेल ह्याच्यासारखा आनंद तुम्हाला कुठे मिळणार नाही. जे ट्रेकर्स आहेत त्यांना हे पहा समोर, आता हे पहा पोचलो, आलो आपण आता आपल्या एंड पॉईंटला पोचलो. या ठिकाणी ह्याच्यासारखा आनंद नाही. 10 तास ज्यावेळेस तुम्ही परिश्रम करता आणि तो ट्रेक पूर्ण करता किंवा तुमचं निश्चित ध्येय तुम्ही साध्य करता, त्याचा जो आनंद मिळतो त्याच्यासारखं आनंद कशातच नाही. 10 तासाचा थकवा, साधारणतः 10 तास. रात्री आम्ही 10ला चालू केले आणि आत्ता साधारणतः 7-7:30 वाजलेत. पूर्ण झाला आमचा ट्रेक.